हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रुपाली पाटील. आज मी तुमच्यासमोर हेअरस्टाईलचं ट्युटोरियल घेऊन आली आहे. ह्या लुकवरती मी जी हेअरस्टाईल केली होती त्याचा ट्युटोरियल तुमच्याबरोबर शेअर करत आहे. मी एका व्हिडिओमध्ये सर्व दाखवलेलं नाही आहे कारण खूप मोठा लेंदी झाला असता, म्हणून मी 3 पार्ट इथे केलेले आहेत. त्यामध्ये हा 3rd पार्ट आहे, त्याच्यामध्ये हेअरस्टाईलचं ट्युटोरियल मी तुमच्याबरोबर शेअर करते. फर्स्ट तुम्ही बघितलं असेल मी आधी इयर टू इयर पार्टिशन करून घेतलं त्याचं, आणि मग त्याचं बॅक कॉम जेवढं आपल्याला पफ काढायचा असतो तेवढ्या हेअरचं मी पूर्ण बॅक कॉम करून घेतलं पफसाठी. व्यवस्थित बॅक कॉम करून घेतला आणि मग सगळी केस एकत्र घेऊन पुन्हा नीट कोंब करून घेतला. पण त्यानंतर मी त्याच्यावरती ओसिसचा स्प्रे यूज केलेला आहे. ओसिसच्या स्प्रेनी कसं शाईन येते केसांना आणि बेबी हेअरसुद्धा वरती आलेले दिसत नाही. आता मी केसांना बॉबी पिन लावून टक करून घेतले तिथे, आणि मी नंतर नेक्स्ट जे फ्रंट आपल्याला जो व्हेरिएशन करायचा आहे त्या भागाला मी तिथे मूज लावून घेतलं. मूजचं ॲप्लिकेशन सगळीकडे करून घेतलं. मूज लावल्यानंतर मी कोमनी विंचरून घ्यायचं असतं नेहमी, कारण कोमनी जर व्यवस्थित विंचरलं ना मूज लावल्यावर तर काय होतं की सगळीकडे व्यवस्थित त्या केसांना सगळीकडे ॲप्लिकेशन होऊन जातं त्या मूजचं. आणि मूजचं काम हे आहे की कर्ल्स जे आपण करतो ते लॉंग टाईम स्टे करतात आणि एक वॉल्यूम पण मिळतं व्यवस्थित. त्यामुळे कर्लसाठी मूजचा वापर नक्की करत जा तुम्हीसुद्धा. मी दोन्ही साईडच्या जे सेक्शन आहे काढले होते त्या दोन्ही साईडच्या सेक्शनला मोठ्या कर्ल्सच्या टॉंगच्या मशीनने मी इथे कर्ल्स करून घेतले पूर्ण केसांची. माझ्याकडे जी कर्ल्सची आता मी मशीन घेतलेली आहे ती 22 नंबरची आहे. त्या नंबरच्या मशीनने मी पूर्ण केसांचं कर्ल्स करून घेतलं. मी फ्रंट साईडला थोडंसं मूज मला कमी वाटत होतं, जेणेकरून व्यवस्थित जास्त वेळ हे राहण्यासाठी कर्ल्स राहण्यासाठी तर मला थोडंसं कमी वाटलं होतं, म्हणून मी पुन्हा तिथे थोडंसं ॲप्लिकेशन करून घेतलं. छोटे छोटे सेक्शन काढून घेतलेले आहेत मी आणि त्यांचं कर्ल्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी आता काही असं लाईनमध्ये वगैरे असे काही घेतलेले नाही आहेत. रँडम असे छोटे छोटे पार्ट केसांचे घेतले होते आणि त्यांचे कर्ल्स करून घेतले पूर्ण केसांचे. फ्रंट व्हेरिएशन करताना नेहमी खूप मोठे मोठे सेक्शन घ्यायचे नाही हेअरचे, नॉर्मल छोटे छोटेच घ्यायचे, जेणेकरून ते व्यवस्थित छान दिसतं. मी इथे तुम्ही बघितलं असेल नॉर्मलच घेतलेले आहेत छोटे छोटे, त्यांचं व्यवस्थित करून घेतलं. आणि आता सेम जसं मी या साईडचं केलं होतं सेम जो या साईडचा दुसऱ्या नेक्स्ट साईडचा जो पार्ट राहिला होता आपला त्या साईडचं पण सेम तसेच सगळीकडचे कर्ल्स करून घेतले तुम्ही बघू शकतात. आणि मी त्याला फिंगरच्या सहाय्याने ओपन केले आहेत, खूप जास्त नाही. मी नॉर्मल एका फिंगरमध्ये 2 किंवा 3 असे हे केले होते आणि तेवढे ओपन करून घेतले. आणि नंतर मग मी एकच नॉर्मल एक थोडेसे मागच्या साईडचं थोडंसं सेक्शन घेऊन जिथे आपण पफला टक केलं होतं तेवढ्या भागामध्ये मी पुन्हा एकच बट सगळ्याकडची घेऊन तिथे बॉबी पिनने टक करून घेतलं, जेणेकरून एक कर्ल्सचा असा एक थोडंसं टेक्स्चर दिसेल. आणि जी केस वरती अशी आलेली होती त्याला व्यवस्थित टाफचा स्प्रे मारून तिथे हार्ड करून घेतलं. त्याच्यावरून फिंगर फिरवलं कारण जेणेकरून ते व्यवस्थित त्याचं टेक्स्चर छान दिसेल. आता तुम्ही फ्रंटचं बघू शकता मी कशा पद्धतीने करते. जे कर्ल्स आहेत त्याला ओपन केले आहेत थोडेसे याच्यामध्ये, आणि थोडंसं ट्विस्ट करून घेतलं आहे. जे खूप मोठे वाटत होते त्याला 2 किंवा 3 पार्टमध्ये वेगळं केलं आहे फिंगरच्या साहाय्याने, आणि थोडेसे ट्विस्ट केलेलं आहे आणि जस्ट त्याचे जे कर्ल्स होते ते थोडंसं वरती काढून पुल केले आहे, जेणेकरून ते कर्ल्स असे आलेले वरती छान दिसतील. आणि दोन्ही इयरच्या बाजूनी घेऊन त्याला मागे टक करून घेतलं. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते ते. आणि तिथूनच त्यांचे छोटेसे दोन्ही साईडने थोडं फ्लिक्स काढले होते, एकदम छोटीशीच बट काढली होती, जास्त खूप मोठ्या काढल्या नव्हत्या मी. सेम दोन्ही साईडला मी सेम करून घेतलं.
तुम्ही पाहिलं असेल मी पूर्ण मागच्या साईडला घेतलेलं नाही आहे, इयरच्या थोडंसं साईडनीच घेतलेले आहेत ती केस. जस्ट ट्विस्ट केलेले आहे ते एकत्र फक्त घेऊन थोडंसं ट्विस्ट केलेलं आहे आणि फक्त काही केस जी आतमध्ये गेली होती ती जस्ट थोडंसं वरती पुल करून काढलेले आहेत जेणेकरून ते चांगले दिसतील, वेवी असं. तुम्ही पाहू शकता मागे मी कशा पद्धतीने टक केलं आहे ते. आता नेक्स्ट मी खाली जी मला ब्रेड करायची होती ती कशा पद्धतीने केली बघा. दोन्ही साईडनी मी काही सेक्शन घेतले आणि तिथे रबर लावून घेतला आणि रबर लावल्यानंतर मी आतल्या साईडनी ती केस टाकून ट्विस्ट केला आणि नंतर फिंगरच्या साहाय्याने थोडे केस खेचली मधली. तुम्ही पाहिलं असेल मी कशा पद्धतीने केले ते. सेम प्रोसिजर आपल्या पूर्ण खालपर्यंत घ्यायचे, दोन्ही साईडचे सेक्शन घ्यायचे, रबर लावून घ्यायचा आणि आतल्या साईडला ती केस टाकायची जेणेकरून तो ट्विस्ट होतो भाग आणि मग पुल करायचे केस बाहेर. जशा पद्धतीने मी केले असं पूर्ण मी एंडपर्यंत सेम करून घेतलं. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी केलं आहे ते. आणि मी त्याला हेअर ॲक्सेसरीज पण लावून घेतली आणि जी खालची केस राहिली होती शेपूट त्यांना मी कर्ल्स करून टाकलं जेणेकरून एक छान वेव असं एक टेक्स्चर छान दिसतं त्याचं. खूप इझी आहे ही आणि तितक्याच कमी वेळामध्ये पण होते आणि दिसायलाही खूप छान दिसते. ही हेअरस्टाईल अशी आहे की तुम्ही कोणत्याही लुकवर ती छान दिसते. साडी असू दे, गाऊन असू दे, वेस्टर्न असू दे, त्यावरतीही छान दिसते. फक्त एवढंच की तुम्ही जशी ड्रेस वेअर कराल त्याप्रमाणे हेअरच्या ॲक्सेसरीज लावत जा. तर मग फ्रेंड्स कशी वाटली ही हेअरस्टाईल मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वाटते ना खूप सुंदर अशी. चला तर मग भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, सी यू.